नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहतात पल्स करिअर काउन्सिलिंग. सीईटी सेलने जे आहेत MBBS BDS कॅप राऊंड 1 साठी जे आहे ते सेट मॅट्रिक्स पब्लिश केलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेससाठी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये टोटल किती सीट आहेत. त्यासोबतच आपण पाहणार आहोत की MBBS BDS कॅप राऊंड 1 मध्ये जे आहे ते सेमी गव्हर्नमेंटमध्ये कोणते इन्स्टिट्यूट जे आहे ते पार्टिसिपेट करत नाही आहेत आणि कोणते किती इन्स्टिट्यूट जे आहे ते पार्टिसिपेट करणार नाही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटच्या टोटल सीट किती आहेत आणि त्यासोबतच पाहणार आहोत की प्रत्येक कॅटेगरीसाठी जे आहेत ते किती सीट जे आहेत ते रिझर्व आहेत. अराउंड महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर MBBSसाठी जे आहेत सेमी गव्हर्नमेंटच्या अराउंड 3149 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत. पण यामध्ये असं झालं आहे की पुण्याचं जे काशीबाई नवले कॉलेज आहे ते आणखी ह्या सीट मॅट्रिक्समध्ये जे आहे ते आणखी आलेलं दिसत नाही आहे. त्यामुळे ते कॉलेज आहे ते राऊंड 1मध्ये जे आहे ते पार्टिसिपेट करत नाही आहे. सोबतच जर पाहिलं तर आपण तर विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर आणि NKP साळवे मेडिकल कॉलेज नागपूर हे दोन जे आहेत ते कॉलेजेस काल जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बनलेले आहेत. त्यामुळे हे दोन कॉलेजेस जे आहेत ते पण महाराष्ट्रामध्ये MBBS BDS कॅप राऊंड 1मध्ये पार्टिसिपेट करत नाही आहेत. हे कॉलेजेस जे आहेत अराउंड सेकंड राऊंडपासून किंवा थर्ड राऊंडपासून जे आहेत ते काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. पण या कॉलेजेसमध्ये जर आपण विचार केला तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते पूर्ण फीस घेतली जाणार आहे. आपण BDSचा जर विचार केला तर BDSमध्ये रणजित देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर हे पण कॉलेज आहे ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बनलेलं आहे. त्यामुळे पण इथं जर ज्या विद्यार्थ्यांना BDSला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना इथं पूर्ण फीस पे करावी लागेल. सो दॅट जे विद्यार्थी BDS किंवा MBBS BDSसाठी जर हे 3 कॉलेजेस टाकत असतील विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यादेवीनगर, NKP साळवे नागपूर आणि रणजित देशमुख डेंटल डेंटल कॉलेज नागपूर, तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण फीस द्यावं लागेल. त्यांनी याची विचार करावा. तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अराउंड काशीबाई नवले हे जे प्रायव्हेटमधलं टॉपचं कॉलेज आहे पुण्याचं ते पार्टिसिपेट करत नाही राऊंड 1मध्ये. तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचे अराउंड 3149 सीट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. जर SC कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर अराउंड 137 सीट जे आहेत तिथं आपल्याला रिझर्व असलेले पाहायला मिळतात. तर आपण SC कॅटेगरीमध्ये जे आहे ते फिमेलसाठी जर विचार केला तर अराउंड 58 सीट जे आहेत ते रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळतील. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी जे आहेत STसाठी 74 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये फिमेलसाठी जे आहेत ते 31 सीट जे आहेत ते आपल्याला रिझर्व पाहायला मिळतील. विजय कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर विजय कॅटेगरीमध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये 31 सीट जे आहेत ते रिझर्व आहेत आणि 14 सीट जे आहेत ते फिमेल कॅन्डिडेटसाठी रिझर्व ठेवण्यात आले आहेत. NT1 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NT1 कॅटेगरीसाठी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBSमध्ये अराउंड 26 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत आणि फिमेल कॅन्डिडेटचा जर विचार केला NT1च्या तर अराउंड त्यांना 11 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत. NT2 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NT2 कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये अराउंड 36 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत आणि फिमेल कॅन्डिडेटचा जर आपण विचार केला तर NT2च्या अराउंड 16 सीट जे आहेत ते त्यांच्यासाठी रिझर्व ठेवण्यात आले आहेत. NT3 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर अराउंड NT3साठी 21 सीट जे आहेत ती आपल्याला इथं रिझर्व पाहायला मिळतात. NT फिमेलचा जर विचार केला तर आपण तर फिमेल कॅन्डिडेटसाठी जे NTमध्ये अराउंड 9 सीट जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. OBC कॅटेगरीचा जर विचार केला तर OBCसाठी महाराष्ट्रामध्ये MBBS सेमी गव्हर्नमेंटसाठी जे आहे ते अराउंड 200 सीट आपल्याला इथं रिझर्व पाहायला मिळते. फिमेल कॅन्डिडेटचा जर आपण विचार केला तर इथे आपल्याला 85 सीट जे आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतील. SCBC कॅटेगरीचा आपण जर विचार केला तर SCBC कॅटेगरीसाठी जे आहे ते सेमी गव्हर्नमेंटमध्ये ते अराउंड 178 सीट जे आहेत आपल्याला रिझर्व पाहायला मिळतील आणि जर आपण फिमेल कॅन्डिडेटचा जर विचार केला तर SCBCमध्ये तर 77 सीट जे आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतील. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर अराउंड ओपनसाठी जे आहे तर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी अराउंड 1174 सीट जे आहेत ते आपल्या इथं पाहायला मिळतील. तर फिमेल कॅन्डिडेटचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये तर 502 जे सीट आहेत ते आपल्याला इथं रिझर्व पाहायला मिळतील. जर IQ कोटाचा जर आपण विचार केला तर IQ कोटासाठी जर महाराष्ट्रामध्ये अराउंड 469 सीट जे आहेत ते रिझर्व ठेवण्यात आले आहेत. जे इन्स्टिट्यूट कोटा असतो यासाठी जर तुम्हाला टोटल फीसच्या 3 पट फीस जे आहे तुम्हाला पे करावं लागते प्रत्येक वर्षी. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे ज्यांना IQमधून महाराष्ट्रामध्ये MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना जे आहे तर त्यांना नॉर्मल फीसची जी आहे त्याच्या 3 पट जी फीस आहे ती दरवर्षी पे करावी लागणार आहे.